आपल्या यूट्यूब चॅनलवरील दर्जेदार वेब फिल्म, चित्रपट आणि गाणी अधिकाधिक उत्तम क्वालिटीत बनविण्यासाठी आम्हाला स्वइच्छेने आर्थिक सहाय्य करा. धन्यवाद. ए भाई बास ना आता, काय बारक्या पोरांसारखं खेळत बसली त्याच्यासोबत. हा सकाळी सकाळी बोंबलं तिकडे आली. उतर बरं, मला नांगरायला जायचं. उतर. अरे चल ना, मला बाहेर फिरायला घेऊन कुठेतरी. कुठं जायचं तुला फिरायला? शिमल्याला जाऊया का? तुझा बाप गेला होता का शिमल्याला ट्रॅक्टर घेऊन? इथं येड ते. अगं ट्रॅक्टर आहे, मर्सिडीज नाही. उतर खाली बरं, चल. अरे मर्सिडीज पण घेशील एक दिवस, मग जाऊ आपण मर्सिडीज शिमल्याला. तू ये ना लक्ष्मीच्या पावलांनी लग्न करून, मग घेता येईल मर्सिडीज पटकन. हा बरं मी काय म्हणते, बाबांनी माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. तू कधी येणार आहेस घरी? तू बोल ना आधी, मग मी येतो. नको नको, मी नाही बोलत बाबा. का? मला भीती वाटते. कसली? बाबांची. का? प्रेम करताना भीती नाही वाटली? लग्न करायची वेळ आल्यावर तुमच्या पोरींना भीती वाटते का सगळ्यांना? हे बघ, तू उगाच बडबड करू नकोस. तू येणार आहेस की नाही घरी बोलायला? येईल, पण तू आधी सांगून ठेव ना, मला पण भीती वाटते. एक नंबरचा भित्र आहेस तू. नाही, तूच ये आणि तूच बोल. उद्या येतो का परवा येऊ? उद्या. थोडी तयारी करून आलो असताना. का माझ्या बाबांना पटवायची? तुला तर पटवली, पण ठीक आहे, तू ये. मला आता जायचंय, नाहीतर आई वाट बघत बसेल. पण परवा नक्की ये. ओके चल, मी जाते. बरं ऐक ना. हा बरं काय नाही, उघड्यावर आहे आपण. पागल. मी नाही जात का आम्हाला, माझा पण मूड नाही आता. नाही चालू द्या. बरं हा, ते बायोडाटा पाठवला होता, पाहिला का तुम्ही? हा बरोबर. हा मग आता मनावर घ्या जरा, बघा चांगलं स्थळ असेल तर. नाही, पार्टी चांगली पाहिजे, बाकी काय अपेक्षा नाही. हा थोडं आपलं कामधंद्याला पोरगा असले, व्यवसाय असला, शेती असली, अजून काय लागते. हा चालते. काय म्हणता काका, बोलवलं मला? अरे बरं झालं तू आला. चहा आण ग. काय बहिणीचं लग्न लय जोरात केलं बरं का? हो. नाही, लोक नाव काढत होती. म्हणलं तुझ्या वडिलांचीच गाठ घ्यावा, पण मागून मला कळलं तोच सोयरीक बघितली होती. हो, ते आपल्या मोठ्या दादांच्या ओळखीचेच होते ना. हा नाही बरं आहे. काय त्या नवरदेवाला अजून एक बारका भाऊ आहे वाटतं. हो आहे की. ते सक्का चुलत भाऊ त्याचा. हो आहे. हा तर ते आपल्या दिदीसाठी बघायची रून. हे वाट चांगलं आहे की, विचारून बघतो त्याला काय. हा असं बोलता बोलता विषय काढा आपलं. हा चालेल ना, आजच जातो त्यांच्याकडे. नाही कसं काय, माणसं चांगली आहेत म्हणतात, त्यांचं घरची बी परिस्थिती बरी आहे, शेती बीती आहे चांगली, व्यवसाय धंदा आहे. हा चालेल, विचारतो मी. चालते. बाकी काय म्हणता काका? बाकी काय आता पेरण्या करून घ्यायच्या. बरं, आणि तिचा बायोडाटा तेवढा मला पाठवून ठेवा बरं का, काय असेल. पाठवतो. हो, आमची पेरणी करायचीच आहे आता. चाललंय की आता हे लग्नाचा सगळा राडा संपला. ताई कालच गेली पुण्याला. योगेश, ते इकडे कुठं आली का बोंबलत? उठली सुटली का चालली? काय झालं आता? माझा भाऊ घरी आला होता. बाबांनी त्याला पण स्थळ बघायला सांगितलंय माझ्यासाठी, आणि ते लोक येणार आहेत रे 2 दिवसात मला बघायला. चांगलंय ना मग, होय एखाद्या राजाची राणी, रासुकानी. तुला मस्करी सुचतीये का? नाही तसं असेल तर सांग, मग मी देते त्या पोरांना होकार, करते लग्न. का तुलाच करायचं नाहीये रे माझ्याशी लग्न? श्रद्धे, काय वाटेल ते बोलू नको. एवढ्या वर्ष काय असाच थांबलोय का बिन लग्नाचा? करायचं म्हणूनच थांबलोय ना, का मला पुरी नाही बाहेर? मग ये ना घरी, बोल ना बाबाशी. घरी ये म्हणजे काय गाव जेवण आहे का तिथं वाढून ठेवलंय का?
उठलं सुटलं काही ये घरीन बोल माझ्या बापाशी. अगं वेळ काळ बघून यावं लागतं. तिथे येऊन मलाच मुस काढला मग. छान. तू बस मग वेळ काळच बघत. बाबा लावतील तिकडे माझं लग्न. बरं नको वाईट बघू. येतो थोड्या वेळात. म्हणजे व्हायचंय ना वाहू दे. वाहू देतोय मनासारखं एकदाच. बरं जा. कोणी बघितलं तर लफडी होती निध. येतो थोड्या वेळात आवरून. लवकर ये. असाच येतो. तात्या आत येऊ का? अरे योगेश ये. नमस्कार. बोला काय म्हणताय? काय नाही, लग्नाचा विषय होता जरा. अरे वा, लग्न करतोय काय? चांगले चांगले बाबा, वय निघून चाललंय, करून टाका. पैशाची अडचण होती का? नाही, पैशाची काय अडचण नाही. माझ्याच लग्नाबद्दल बोलायचं होतं जरा. अरे मग तुझ्याच लग्नाबद्दल बोलतोय ना, काही इतक्या वेळ माझ्या लग्नाचं बोलत होता. विषय थोडा वेगळा आहे म्हणून बोलायला जड जाते. श्रद्धाचं माझं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं. तेच सांगायला आलो होतो. डोकं बिकं फिरले काय का भांग पिलाय? काय बोलतोय काय करतोय कळतंय का तुला? अरे कुठं तू कुठं ती? आता काल परवा आमच्या भावकीत लग्न झाले, पाहिलं ना किती खर्च केला त्यांनी. तुला अख्खा घरादारा सगळे टिकात घेते, तेवढा तर खर्चच केलता. आणि तो नवरदेव, तुझी त्याच्या घरात नोकर म्हणून राहायची तरी लायकी आहे का? कुठला सुटला निघाला बोंबलत. आणि काय करणार रे लग्नानंतर? कशी सांभाळणार माझ्या पुरीला? 2 एकरात तुझं तरी भागात का? ट्रॅक्टर वरच लावणार हमालकी करायला तिला मी? खरं आहे तात्या, पण मला विकत घ्यायची आणि कोणाच्या दारात हमाली करायची गरज नाही मला. शेतकऱ्याची अवलाद आहे आणि माझ्या मनगटात तेवढी रग आहे. स्वतःच्या हिमतीवर आणि स्वावलंबी होऊन पोट भरू शकतो मी. माझ्या आईबापाने माझ्यासाठी काही करून नव्हतं ठेवलं बरं का. गरीब दीनदुबळे होते आईबाप. त्यांच्या जीवा उड्या नाही मारल्या आपण कधी. दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर हमालकी करून स्वतःच्या हिमतीवर ट्रॅक्टर घेतला आणि पुढच्या वर्षी 12 टायर घ्यायची बरं का. 12 टायर. ड्रायव्हर बद्दल लईच राग येऊ तुमच्या मनात का तुच्छ लेखता तुम्ही त्याला? तुमच्या शेतात एवढं सगळं पीक पिकतं, बाहेर कोण काढतो? ड्रायव्हर, ट्रॅक्टर ड्रायव्हर. काही ती एखादी हायफाय गाडी. किती गाय आहे तुमच्या? 10. दूध किती निघत? डेअरीला कसं जातं? ड्रायव्हर, पिकअप ड्रायव्हर. रात्र रात्र गाडी चालवतो, डेअरीवर वेळेवर दूध पोचवतो. तो एक ड्रायव्हर असतो, ड्रायव्हर. किती एकर जमीन आहे म्हणली तुमची? 12 का 13? जे काही सगळं पिकतं ना तरकारी, ते वेळेवर पोचावं लागतं मुंबई पुणे मार्केटला. नाही तर सटतं इथं. पण ते सगळं वेळेवर पोहोचवणारा सुद्धा पिकअप ड्रायव्हर असतं. तुमच्या घरातलं जर कोणी आजारी पडलं, मरायला लागलं, तर त्याला हॉस्पिटलला वेळेवर नेणारा ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असतो. तुमचा पेशंट बरा होऊन जर घरी आला ना, तर लोक आधी डॉक्टरचे पाय धरतात. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरचे कधी पाय धरलेत का हो कोणी? हां, नाही ना. ड्रायव्हर शिवाय कोणाचंच पान नाही हलणार हो तात्या. त्याच्यामुळं ड्रायव्हरला कमी नाही लेखायचं. आणि राहिला प्रश्न हमालकीचा, 12 गाय आहेत आपल्याकडं. फक्त ड्रायव्हर नाही आपण. 2च एकर आहे, पण पोटापुरती लय झाली. एकटाचे आपण. बघा, विचार करा. राणीसारखे ठेवीन तुमच्या पोरीला.
इकडं कोणीकडे आलता? बँकेत आलो होतो, विड्रॉल करायची होती एक. का रे, काय काम बिम काढलं काय? आता काय सांगू तात्या, तुम्ही तर घरातलेच आहेत. आत्ता कुठं ताईचं लग्न झालंय आणि पाहुणे लगेच पैशाची मागणी करायला. काय तर म्हणे 20 लाख द्या. नाही म्हटलं तर ताईला तिचा छळ, तिला नाही ते बोलतात. पण 20 लाख? तात्या आधी कळलं असते, स्थळ असे तर हे लग्न केलंच नसतं. अरे पण ती माणसं तर लय मोठी आहेत. अहो काय खरंय मोठ्यांचं, माणसं जेवढी मोठी नाही तेवढीच खोटी असतात. नुसतंच मोठं घर आहे, भुक्कळ वास आहे. कसलो ताणू तात्या. आपण तात्या एक सल्ला देतो, श्रद्धाताईचं लग्न करता नाही ना, तुम्ही पैसा, बंगला, गाडी या आमिषांना बळी पडू नका. तुम्ही चांगली माणसं बघा, जी माणसं ताईला जीव लावतील आणि तुम्हालाही जीव लावतील, अशी माणसं बघा. मोठ्या माणसांचं काही खरं नाही. काय करायचं आता? कसला? बाबा परवानगी नाही देणार लग्नाला. पळून जाऊया का? काय डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? हा, पळून जाऊ का? इथं ट्रॅक्टर आहे, गाय आहे, शेती आहे, हे कोणाच्या मड्यावर घालू? आणि आई बापाला असं म्हातारपणा सोडून जायचं का? मला नाही जमणार. तू आपली जा एकटी पळून. मग दुसरा काय पर्याय आपल्याकडे? पळून जाणं हा मार्ग नाही श्रद्धा. ज्या आई बापानं आपल्याला वाढवलं त्यांना असं समाजात मान खाली घालायला लावणं योग्य आहे का? सांग ना, काय वाटेल त्यांना? त्याचा विचार कर एकदा. त्यांनी केलाय का आपला विचार कधी? मग आपण का करायचा त्यांचा विचार नेहमी नेहमी? नाही करू दे. किती काय झालं तरी आई बाप आहेत आपल्याकडे. त्यांच्या मर्जीप्रमाणेच वागायचं असतं आपण. आणि आपल्याकडे अजून वेळ आहे ना. 10 वेळा त्यांच्या पायावर डोकं ठेवायला लागलं तरी चालेल. रोज येईल, रोज मागणी घालील. बघू, काय ना काहीतरी मार्ग निघेल. तुझ्या बापाला एक खाज आहे ना, मोठ्या घरात लग्न करून द्यायचं. द्या लावून म्हणा. त्या आधीची बहीण आली ना आता परत माझं, काय झालं तिचं? ठीक आहे, होऊ दे मग त्यांच्या मनासारखंच सगळं. नाहीतरी आतापर्यंत त्यांच्याच मनासारखं झालंय. करू दे माझं एकदाचं वाटोळं जे करायचे ते. श्रद्धा कुठे गेली होती? कुठे गेलती? योगेशकडे. त्या भिकाऱ्याचा नाद अजून सोडला नाही वाटतं तू. बाबा, खरे आता आम्ही नकार दिला ना. पळून जायची तयारी असेल? हो, पळून जाऊ हेच बोलायला गेले होते, पण तो नाही बोलला. तो बोलला, ज्याने आपल्याला जन्म दिला, प्रेमाने वाढवलं, त्यांची मान समाजात खाली कशी घालायची? खूप मोठ्या मनाचा आहे तो बाबा. अगं पण मी तुझ्याच फायद्याचा विचार करतोय ना. बाबा, फायदा तोटा असं काही नसतं. सुख महत्वाचं आहे. जाऊ द्या म्हणा. तुम्ही कधी माझ्या सुखाचा विचार केलात? मला काय वाटतंय, माझ्या मनाला काय वाटतंय, कधी विचारलं? तुम्हाला फक्त मोठेपणा मिरवायचा आहे. काय झालं मोठेपणाचं? त्या आदित्यच्या बहिणीचं काय झालं बाबा? आली ना माघारी वापस? येईल मी तशीच माघारी, आणि नाहीच झालं तर जीव देईल कुठेतरी जाऊन. पण तुमची मान खाली नाही जाऊ देणार. भर मांडवात समाजात तुम्हाला खाली मान घालायला नाही लागणार बाबा. तयार आहे मी. तुम्हाला ज्याच्या सोबत वाटते, जिथे वाटते, करून टाका माझं लग्न. योगेश,
काय हो आज इकडे कसे काय चुकले? चुकलो नाही. जी चूक केली ती सुधारायला आलोय तुझ्याकडे. योगेश मला माफ कर. पैशाचा घमंड, श्रीमंती, मोठेपणा याच्यात तुझ्यासारख्या कर्तबगार मुलाला नाही नाही ते बोललो मी. पण माझ्या पोरीने माझे डोळे उघडले. अरे लग्न करण्यासाठी पैसा, अडका, जमीन नाही लागत. फक्त मुलामध्ये कर्तबगारी बघायला पाहिजे. पण आमच्या डोळ्यावर झापड चढली होती ना, काढणार कोण? पण तुझ्यासारख्या मुलांनी माझ्या सगळ्या डोळ्यावरचा अंधारा घालवला आणि मला माझी चूक कळली. लग्न लावताना जर मुलगी सुखी नसेल तर त्या लग्नाचा काय उपयोग? मला लग्नाच्या मांडवात माझ्या पोरीच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं पाहिजे, तरच लग्न लावण्यात आनंद आहे. आणि मला तिचा आनंद कशात येते कळले. तेव्हा तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं मी ठरवलंय. काय? हा, रीतसर बोलण्यासाठी मी घरी येईलच तुझ्या, पण म्हणलं पहिलं तुला सांगावं. योगेश, अरे आजकालची मुलं घरच्यांनी नकार दिला म्हणून घर सोडून पळून जातात, पण तू आई वडिलांचा एवढा विचार करतो, फक्त तुझ्याच नाही माझ्या. आणि योगेश, परिस्थितीशी रडत बसण्यापेक्षा तू लढत राहिला हे मला आवडलं बघ. आता घरच्यांशी बोलून लग्नाची तयारी करू आपण तुमच्या. चालेल तात्या. बरं मी जरा गुरांना पाणी पाहिजे. आणि आम्हाला चहा कधी पाजणार? लगेच तुम्ही वा पुढं आलोच मी. जागे.